परप्रांतीयांच्या वेळेस तो कोरोनाचा काळ होता ना, आमच्यासाठी एवढा अवघड होता. पण भाऊंनी काय सांगितलं की आपल्याला काही जरी झाले तरी चालेल, पण आपल्यामध्ये जे आहे, आपल्या जीवावरती जे आलेले आहेत, आपल्यावरती जे विश्वास ठेवून आलेले आहेत, त्यांना काही होतं कामा नये. त्यांची जवळजवळ 2 ते 2.5 महिने आपण राहण्याची खाण्याची सगळी सुविधा केली होती. आणि त्यानंतर आम्हाला घोडावत कॉलेज असो किंवा डी.वाय. पाटील हॉस्पिटल असो, मध्यंतरी काळात बरेच कामगारांना कोरोनाची लागण झाली. अच्छा. त्यानंतर त्यांची ट्रीटमेंटची सोय हे आपले घोडावत कॉलेज आणि डी.वाय. पाटील कॉलेज हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. तुम्हाला फक्त एक प्रकारचं कौशल्य असून चालत नाही नोकरीमध्ये, एक प्रकारची विचारसरणी लागते, बरोबर. एक प्रकारची मानसिकता लागते. आणि जेव्हा आपण ग्लोबलायझेशन असा शब्द म्हणतो तर तेव्हा विचारसरणी आणि मानसिकता कदाचित कौशल्याच्या एक स्टेप पुढेच आहे. ती जर मानसिकता नसेल तर मग तुम्हाला थोड्या गोष्टी अवघड जातात. यश म्हणजे फक्त तो यशस्वी क्षण नाही, तर त्यामागचा संघर्ष, त्यामागच्या अडचणी आणि त्या अडचणींवर केलेली मात हा असतो. मिळवलेलं यश आणि त्यामागचा दमदार प्रवास मी घेऊन येते आणि मी उलगडणार आहे तुमच्या समोर. अर्थात सक्सेस स्टोरीज विथ भार्गवी चिरमुलेच्या या पॉडकास्ट मधनं, फक्त रेडिओ सिटीवर. आणि प्रत्येक एपिसोड मध्ये भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी स्वतःचं आयुष्य स्वतः जिद्दीने घडवलंय आणि आपल्याला देऊन गेलेत नवी प्रेरणा. प्रेझेंटिंग पार्टनर, 4th इंटरनॅशनल अकॅडमी, पन्हाळा, कोल्हापूर. असोसिएट स्पॉन्सर, सक्सेस अबॅकस अँड वैदिक मॅथ्स, सातारा. फॅशन पार्टनर, चंद्ररूप क्लॉथ स्टोर, कोल्हापूर. ज्वेलरी पार्टनर, अगरवाल गोल्ड अँड सिल्वर. हॉस्पिटॅलिटी पार्टनर, द फन अँड इकोटेल हॉटेल, कोल्हापूर. मेकअप पार्टनर, हॅपी फेसेस, कोल्हापूर. कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला 100% यश मिळतं. हे ज्या कंपनीचं स्लोगन आहे आणि या विचारांवर कंपनी चालते, अशी कोल्हापुरातली कंपनी आहे किरण ग्रुप ऑफ कंपनीज. त्या कंपनीचे मॅनेजर आपल्याकडे आज आले आहेत, मिस्टर अजित सूर्यवंशी. नमस्कार. आणि किरण ग्रुप ऑफ कंपनी फक्त इथे न थांबता त्यांनी एक स्किल हब सुरू केलंय. त्याचे सीईओ मिस्टर गजानन कुलकर्णी आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. तुम्हाला दोघांचंही मनापासून स्वागत. पहिला प्रश्न अजित सर, मला तुम्हाला असा विचारायचा आहे की ही कंपनी सुरुवात करण्याची संकल्पना कुठून आली? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते 2000 साली 2000 ते 2003 पर्यंत स्वतः गंधर्व रिसॉर्टमध्ये स्वतः काम करत होते. पुण्याला नाही, इथे आपल्या कोल्हापूरमध्ये, टोप संभापूरमध्ये. त्यानंतर त्यांनी वारणा दूध संघामध्ये जॉईन झाले. 2003 पासून ते 2005 या दरम्यान ते काम करत असताना तिथे म्हणजे सगळे ते स्वतः एक पैलवान आहेत. बर. पैलवान आहेत त्यामुळे त्यांची एक पैलवानांचे एक गुणच असतो की बाबा सगळ्यांना मदत करणे, स्वतः लिडरशिप घेणे. ह्यामध्ये असं त्यांचं भरपूर उत्सुकता त्यात असते. मग तिथे त्या दरम्यानमध्ये कामगारांची तुटवडा म्हणजे जाणवत होता. मग भाऊंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा त्यांच्या जवळपासचे मित्र असो किंवा ओळखीचे जे काय असतील त्यांना कामाला तिथे आणून हे केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. त्यानंतर असं केलं की तिथूनच कॉन्ट्रॅक्टची पद्धत म्हणजे मॅन पॉवर सप्लाय करण्याची पद्धत तिथून सुरू झाली. म्हणजे साधारण 2005 मध्ये ही मुहूर्तमेढ रोवली असं म्हणण्यात काय वावगं नाही. 2005 मध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करू शकतो. बरोबर. मग तेव्हा सुरुवातीला त्यांच्याकडे किती लेबरर्स होते? मग सुरुवातीला एक 5 लेबर पासून सुरुवात केली होती. बर. ओके. 5 लेबर पासूनचा झालेला प्रवास हा आजपर्यंत 25,000 पर्यंत पोहोचलेला आहे. पण मग हे 25,000 जे लेबरर्स आपल्याकडे आहेत आता या क्षणाला, ते कुठे कुठेतरी काम करतच असतील. मग त्याच्यामध्ये स्किल्ड अनस्किल्ड दोन्ही लेबर्स असतात? स्किल, अनस्किल्ड, सेमी स्किल या तिन्ही प्रकारचे लेबर्स आहेत आपले. हा. मग ते सगळे तुम्ही त्यांना ट्रेनिंग देता का ते त्यांचं ट्रेनिंग घेऊन येतात तुमच्याकडे? स्वतः पण आहे ट्रेनिंग घेऊन आलेले. आणि आता आपण एक किरण स्किल हब म्हणून नावाची एक संस्था आपण उभा केली आहे. म्हणजे जी किरण ग्रुप ऑफ कंपनीचं एक स्ट्रक्चर आहे त्यांचंच एक आहे जे तुम्ही बघता पूर्णपणे. हे नक्की काय आहे? मग अगदीच थोडक्यात सांगायचं झालं तर किरण स्किल हब कोल्हापूर मधलं अद्ययावत असं हे पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. अच्छा.
विकसित भारत 2047चं जे स्वप्न बघितलंय आपल्या माननीय पंतप्रधानांनी, हम्म. तर आम्ही त्याच वाटेवर सध्या आहोत. एमर्जिंग टेक्नॉलॉजीजचा विचार करता पुढचा 5 वर्षाचं भारताचं जे भवितव्य आहे, ज्यामध्ये आपण सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, ड्रोन, इलेक्ट्रिकल व्हेकल, त्यानंतर रोबोटिक्स अशा विषयांना आम्ही हात घातलाय आणि कोल्हापूरमधलं पहिलं अद्ययावत सेंटर ऑफ एक्सलन्स शिरोलीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आज. म्हणजे इथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आम्ही इथे ट्रेनिंग देतोय, इंटर्नशिप्स देतोय कॉलेजच्या स्टुडंट्सना, त्यानंतर त्यांचं प्लेसमेंट, आणि तेही फक्त भारतात न करता जपान, जर्मनी आणि स्वित्झर्लंड बरोबर आमचे टायअप्स झालेले आहेत. ओके. आणि त्या ठिकाणी अगदी तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय, जवळपास 101 विद्यार्थी आज आपले परदेशात किरण स्किल हबच्या माध्यमातून गेलेले आहेत. वा. पण जेव्हा हे किरण सरांनी सुरू केलं तेव्हा त्यांना बरेचसे चॅलेंजेस आले असतील, हो. कारण कुठलाही प्रवास हा जितका आपल्याला आता सक्सेसफुल आहे किरण सरांचा, म्हणजे भाऊंचा आपण असं ज्यांना म्हणूया, की तो सोपा वाटतो, तितका तो सोपा कधीच नसतो. तर भाऊंचा हा स्ट्रगल काय होता, आम्हाला ऐकायला आवडेल अजित सर. भाऊंचा स्ट्रगल म्हणजे भरपूर अडचणी ह्या कुठलीही सुरुवात करताना अडचणी भरपूरच येतात. पण त्यावेळेस ना त्यांचे आई म्हणजे कैलासवासी मालताई धोंडीराम कोळी आणि त्यांचे भाऊ प्रकाश धोंडीराम कोळी यांनी त्यांना एवढं पाठबळ दिलं की तू चल पुढे, आम्ही आहे मागे दे तुमच्या. आणि कुठलीही अडचण असू दे, काही असू दे, स्वतः त्यांनी धाडसी आहेत, त्यामुळे त्यांनी हा आजपर्यंतचा प्रवास त्यांनी गाठलेला आहे. सगळ्या प्रश्नांवरती मात देत त्यांनी इथेपर्यंत आलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं कुटुंबाचा पाठिंबा त्यांना खूप छान पद्धतीने छान. मिळालेला आहे. सोबतच त्यानंतर आमचा पूर्ण स्टाफ असू दे, कर्मचारी असू देत, आजपर्यंत जेवढे आम्ही कर्मचारी लावलेले आहेत तेवढे सगळ्यांचे साथ आणि सगळ्यांचं तेवढंच मौलाचं पाठबळ आहे. असतोच. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुमच्याकडे एखादा लेबरर येतो आणि तुम्ही त्याला कुठेतरी प्लेसमेंट देता, हा प्रवास आणि हे नातं तिथपर्यंत थांबत नाही. खरं तर नाही. त्या कुटुंबाशी पण आपलं नातं होतं, कारण तो त्या घरातला आपण ज्याला म्हणतो की भाकरी कमवणारा माणूस असतो. मग तुम्ही त्यांच्याशी तुमचं कसं असोसिएशन असतं? भाऊंचं असं आहे की 25,000 जे कामगार आहेत हम्म. प्रत्येक जण भाऊंशी कनेक्टेड आहे. म्हणजे आधीमध्ये आम्ही आहोतच, पण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये भाऊंचा नंबर आहे. हम्म. काही जरी अडचण आली, काही सुखाचा कार्यक्रम असू दे, दुःखाचा कार्यक्रम असू दे, प्रत्येक जण भाऊंना पहिला फोन करतो. आणि एक सांगायची गोष्ट अशी आहे की बाबा मागच्याच महिन्यात एक 3 लग्नाचं आमंत्रण होतं एकाच दिवशी. 3 लग्नाच्या आमंत्रणाला तर जावं हे भागच पडतं. आणि बाहेर पडणार तोपर्यंत एक फोन आला की असं असं कामगाराची आई वारलेली आहे. मग त्यांनी काय केलं, आम्हाला स्टाफना सांगितलं तुम्ही लग्नाला जा, आणि मी तिकडे जातो. खरंय. मैताच्या ठिकाणी स्वतः गेले. म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आणि कसं आहे, आनंदाच्या क्षणात सगळेच बरोबर असतात, हो. दुःखाच्या क्षणी जो दुःखात- माणूस आपल्या सोबती असतो तो आपला खरा सोबती असतो. आणि मला असं वाटतं की भाऊ हे फक्त मग आपल्याला फक्त नोकरी देणारे म्हणून नाही, तर नाही, आपल्या बरोबर माणुसकी आपल्या जपणारे. कुटुंबाचा येस आणि माणुसकीचा एक भाग आहे. मग आता सध्या आपली प्लेसमेंट कुठे कुठे आहे? सध्या आपलं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक हम्म. या 3 राज्यात, परत बाहेरच्या देशामध्ये. पण मग आता हे जे अनस्किल्ड लेबर असतात काही वेळेला, हे बरेच वेळेला आपल्याला परप्रांतीय दिसतात. हो. आणि मग त्यांची राहण्याची व्यवस्था, आणि ह्यामध्ये एक अतिशय महत्वाचा काळ येऊन गेला म्हणजे करोनाच्या वेळेला. त्यावेळेला आपण ह्या परप्रांतीय आपल्याकडे त्यावेळेला होते का कामगार, आणि त्यांचं आपण काय सोय पाहिली मग त्यावेळेला? परप्रांतीयांच्या वेळेस तो कोरोनाचा काळ होता ना, आमच्यासाठी एवढा अवघड होता. पण भाऊंनी काय सांगितलं की आपल्याला काही जरी झालं तरी चालेल, पण आपल्यामध्ये जे आहे, आपल्या जीवावरती जे आलेले आहेत, आपल्यावरती जे विश्वास ठेवून आलेले आहेत, त्यांना काही होता कामा नये. त्यांची जवळजवळ 2 ते 2.5 महिने आपण राहण्याची, खाण्याची सगळी सुविधा केली होती. आणि त्यानंतर आम्हाला घोडावत कॉलेज असो किंवा डी.वाय. पाटील हॉस्पिटल असो, मध्यंतरी काळात त्या बरेच कामगारांना कोरोनाची लागण झाली. अच्छा. त्यानंतर त्यांची ट्रीटमेंटची सोय हे आपले घोडावत कॉलेज आणि डी.वाय. पाटील कॉलेज हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं.
मला असं वाटतं जेव्हा एक माणूस चांगल्या विचारांनी असतो अगदी. त्याच्या आजूबाजूची माणसं पण त्याच विचाराने त्याच्याशी जोडली जातात. गजानन सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे आपण स्किल लेबर आहे हे आता तुम्ही जी नावं घेतली ज्या स्किल्सची, हो. त्या स्किल्ससाठी भरपूर पैसा पण लागतो. ते शिक्षण वाटतं तितकं सोपं फायनान्शियली पण नाहीये. अगदी. मग आपल्याकडे काही अशा शिष्यवृत्ती वगैरे आहेत? आपल्याकडे CSR फंड्स आहेत. हं. जवळपास 200 ते 250 MSMEs आणि कॉर्पोरेट्स बरोबर आपला टायअप आहे. बर. तिथं आपण जॉब प्लेस करतो. हं. तर काही ठराविक रेव्हेन्यू झाला की तुम्हाला काही फंड हा CSR सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत युटिलाइज करावा लागतो. बरोबर. तर तो CSRचा फंड काही कंपन्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्या CSR फंड्सच्या माध्यमातून गव्हर्नमेंट स्कीम्स काही आहेत त्या स्कीम्सच्या माध्यमातून आणि स्वतःचा आमचा फंड टाकून आम्ही कोल्हापूर सारख्या भागामध्ये जिथं आज मुलांना पुणे आणि मुंबई शिवाय अशा प्रकारचे स्किल्स जर पाहिजे असतील तर पर्याय नाही, पण तो पर्याय आम्ही इथे उपलब्ध करून दिलेला आहे. अगदीच फीचं विचाराल तर किफायतदार अशी फी आहे आणि तगादा तर कुठल्याच बाबतीत भाऊ लावत नाहीत. आता आपण भाऊंबद्दल ऐकतोच आहोत. करेक्ट करेक्ट. कारण काही वेळेला अशी असतात की फायनान्शियली त्यांच्याकडे म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या ती कुटुंब कदाचित थोडंसं कमी असेल पण त्यांची स्वप्न मात्र फार मोठी असतात. पण त्याच बरोबरीने त्यांना वास्तवाचं पण एक चित्र दाखवलं पाहिजे की नुसतंच पैशाकडनं एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा असतो पण तेवढी बुद्धी नसते, तर त्यालाही तुम्ही असं वास्तवदर्शी चित्र दाखवता का की हे तुला मिळू शकतं किंवा हे तुझ्याकडनं होऊ शकतं मुळात, असं मला वाटतं. अगदी अगदी. या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर मी असं देईन की पूर्वी असं म्हटलं जायचं की शिक्षण झालं की आता पुढचा कार्यक्रम काय तर नोकरी शोधणे. हं. तर नोकरी शोध झाला, नोकरी लागली की मग नोकरीसाठी तयार होणं हं. हा भाग यायचा पूर्वी. पण किरण स्किल हब मध्ये एक्झॅक्टली आम्ही तीच गरज किंवा तो गॅप शोधून काढला. तुम्हाला फक्त एक प्रकारचं कौशल्य असून चालत नाही नोकरीमध्ये. हं. एक प्रकारची विचारसरणी लागते, बरोबर. एक प्रकारची मानसिकता लागते. आणि जेव्हा आपण ग्लोबलायझेशन असा शब्द म्हणतो तर तेव्हा विचारसरणी आणि मानसिकता कदाचित कौशल्याच्या एक स्टेप पुढेच आहेत. हं. ती जर मानसिकता नसेल तर मग तुम्हाला थोड्या गोष्टी अवघड जातात. हं. हं. आणि त्या अनुषंगानं ती तयारी आम्ही किरण स्किल हब मध्ये करून घेतो. Very good. मानसोपचार तज्ज्ञ येतात, महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. म्हणजे सायकोलॉजीच्या अनुषंगाने आणि कौशल्य आधारित शिक्षण असा तो सुरेख संगम किरण स्किल हब मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा प्रश्न मला असा आहे अजित सर की बरेच वेळेला या अशा अनस्किल्ड लेबर जे आहेत तिथे ना आपल्याला खूप बायका काम करताना दिसतात. हो. अनेक ठिकाणी काही वेळेला घरातनं पुरुष तेवढं काम करत नाही, करत. काही दारूच्या आहारी, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहारी जातात, पण त्या घरातली स्त्री मात्र कणखरपणे उभी राहते. म्हणजे काही वेळेला एखादी शिकलेली स्त्री विरोध करायला घाबरेल पण जी कमी शिकलेली स्त्री असते तिच्यामध्ये तो एक बाणा असतो आणि ती अख्खं कुटुंब चालवत असते. आपल्या घरी काम करणाऱ्या अनेक मावशी आणि ताई आपण बघतो ज्यांचा नवरा काही करत नाही, घरातली मुलं काही करत नाहीत, पण ती बाई संसार रेटत असते. अशा आपल्याकडे काही स्त्रिया येतात का आणि त्यांना भाऊ कसं पद्धतीने हँडल करतात? हो, भरपूर प्रमाणात अशा स्त्रिया आहेत की जे खेडेगावामध्ये आहेत, ज्यांचे म्हणजे पती निधन पावलेले आहेत. असे जे आहेत किंवा या आज- पट्ट्यात अजून एक प्रश्न, सॉरी मी इंटरप्ट करते, या पट्ट्यात अनेक आपल्याला सैन्यात भरती झालेले पुरुष दिसतात आणि मग त्यांचे नवरे परत येत नाहीत, काही वेळेला ते सापडत नाहीत किंवा दुर्दैवाने ते शहीद झालेले असतात. अशा स्त्रियांबद्दल आपण काय अप्रोच ठेवतो? अशा स्त्रियांना आपण पहिला म्हणजे भाऊंचं एक असं आहे, आमच्यामध्ये ज्या लेडीज वर्गाचं आहे तो प्रत्येक जण रक्षाबंधनला भावाला जशी तिथं स्वतः सख्या भावाला जशी राखी बांधतात तसं इथं येऊन आमच्या ऑफिसमध्ये भाऊंना राखी बांधून जातात आणि भाऊ त्यांचं कर्तव्य पार पाडतात. म्हणजे असं की बाबा त्या लेडीजला कोणतीही गरज असू दे, म्हणजे तिच्या घरी जरी म्हणजे तिच्या मुलगीचं लग्न असू दे, शिक्षण असू दे, हे भाऊ स्वतः त्याचं म्हणजे जातीनं लक्ष घालतात. पालकत्व करतात. अरे वा. आणि आता असं आहे की भाऊंनी ही संकल्पना जी म्हणजे कमी शिकलेली आहे आणि तिनं कमी ह्याचं दर्जाचं काम करावं ही संकल्पना मोडून काढलेली आहे. कारण की आज बऱ्याच कंपन्यांमध्ये CNC ऑपरेट करतात हा. महिला. हम्म. CNC मशीन, VMC मशीन, एवढी मोठी मशीनरी मशीन्स ऑपरेट करतात. हे कमी शिकलेली लेडीज तिथे जाऊन ऑपरेट करतात आता सध्या. आणि स्किल लेबर कडे येण्याचा बायकांचा दृष्टिकोन किंवा त्यांचा अप्रोच बदललाय आपल्याला दिसतो, कारण आता
तुम्ही बघितलं 10वी-12वीची मार्कलिस्ट जरी पाहिली तरी मुलींची टक्केवारी बघता, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? गेल्या अनेक वर्षांचा तुमचा दोघांचाही अनुभव असेल की स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं स्किल लेबर मध्ये? अगदी या प्रश्नाचं उत्तर देण्याबरोबर तुमचा जो मगाशीचा प्रश्न होता त्यात एक वाक्य मी अजून ऍड करेन, ते म्हणजे परवा आमची गेल्या महिन्यामध्ये जनरल अॅन्युअल मीटिंग झाली बरोबर. आणि त्या मीटिंग मध्ये आमच्या स्टाफ मध्ये काही महिला काम करतात. तर त्या महिलांच्या नैसर्गिकरित्याच असं लक्षात आलं की मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा आसपासच्या पंचक्रोशीमधून काही महिला आपल्या पुरुषांबरोबर कुटुंब म्हणून येतात. बरोबर. पुरुष पूर्ण दिवसभर काम करतो आणि महिला ती घरी आहे, मुलांचं संगोपन करते, प्रसंगी 3-4 तासाचं काम करते आणि कुटुंबामध्ये ती सहभाग नोंदवते. तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की अशा महिलांसाठी म्हणून आम्ही सखी नावाचा एक मंच स्थापन करतोय. हा, आणि आमच्याच स्टाफ मधल्या 2 महिला तो मंच लीड करतायत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मधून आलेल्या महिलांना काही वेळा थोडं इथल्या सगळ्या विचारसरणी आणि संस्कारांशी ते मिळतं जुळतं घेणं थोडं कठीण जात आहे. तर अशा महिलांसाठी म्हणून तो एक मंच आम्ही स्थापन करतोय. तिथं महिलांचं मानसिक ज्याला आपण म्हणू की एक प्रकारचं काउन्सिलिंग असेल, शरीरशास्त्राशी संबंधित त्यांच्या काही ज्या गोष्टी असतात त्या सहजासहजी पुरुषांबरोबर बोलू शकत नाही, तर अशा सगळ्या गोष्टींचा मागोवा सुद्धा आम्ही आमच्या जनरल मीटिंग मध्ये परवा घेतला आणि सखी मंचाच्या माध्यमातून आम्ही आता ह्या प्रश्नांना सगळ्या हात घालतोय. किती छान. आणि दुसरा तुमचा प्रश्न जो होता की महिलांचं वाढतं प्रमाण, तर स्वतः मोदींचंच ते विजन आहे आणि त्याच विजनला पुढे घेऊन जात असताना एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की कंझ्युमर सेक्टर जे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर जे आहे, आपण जर ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स बघितलं तर साधारणपणे 100ला 80 महिला काम करतात अशा कारखान्यामध्ये. आणि आज पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा बेळगावचा जो इंडस्ट्रीयल एरिया आहे, तिथं जिथं म्हणून इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे, आज आमच्या महिला साधारणपणे 100ला 70 महिला तिथे आम्ही प्लेस केलेली. वा वा, किती छान. म्हणजे आपल्याला ते महिलांचं प्रमाणही आता ते काम करताना दिसतं आहे. सर, मला अजून एक प्रश्न असं विचारायचा आहे की आता किरण ग्रुप ऑफ कंपनीचं एक होतं की प्लेसमेंट आपण देत होतो, मॅनपॉवर सर्व्हिस देत होतो, त्याच्यानंतर पुढचं होतं की आपण एक स्किल हब केलं. आता पुढे तुमचा काय विचार आहे? पुढे काय आहे डोक्यात सरांच्या? किरण ग्रुप सखी मंच तर आम्हाला कळलंच, नवीनच कळलं, पण अजून काय पुढे? किरण ग्रुप ऑफ कंपनीज असं जेव्हा आपण म्हणतो तर जवळपास 5 ते 6 सब सेक्टर्स येतात त्याच्यामध्ये. 20 वर्षापूर्वी सुरुवात झाली ती किरण मॅनपॉवर सप्लाय या हेडिंग खाली. आज साधारणपणे पूर्ण भारतभरात आणि परदेशात 25,000च्या वर कामगार कार्यरत आहेत जे किरण लेबर थ्रू रिक्रूट झालेले आहेत. म्हणजे पहिली मूळ कंपनी, त्या मूळ कंपनीच्या. त्यानंतर एक गरज अशी निर्माण झाली की शिक्षण क्षेत्र जे आपलं आहे तिथं सैद्धांतिक शिक्षण दिलं जात आहे, पण उद्योगाला लागणारं कौशल्याधारित शिक्षण आणि ते सिद्धांतिक शिक्षण याच्यामध्ये तो एक जो गॅप आहे, तो गॅप लक्षात आल्यावर किरण स्किल हबची स्थापना आम्ही 2023ला केली. काही जे मोडकळीस आलेले कारखाने होते की जिथे एक फंडची गरज होती, जिथं मॅनपॉवरची गरज होती, जिथं एक लिडरशिपची गरज होती, तर असे 2 कारखाने आपण त्या पार्टनर्स सहित चालवायला घेतलेले आहेत. तर येत्या 15 ऑगस्टला आपलं इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्येही पदार्पण होत आहे आणि याच वर्षी दिवाळीच्या आसपास पुण्यामध्ये आपण एक कंपनी सुरू करतो इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर. पण मग तिथे सगळे लेबर आपले असतील, आपली असेल आणि त्यातला एक जे प्रोडक्ट आहे ही गव्हर्नमेंटची मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. अशा प्रकारच्या प्रोडक्ट्सनाच आपण. वा वा वा. आणि सर, तुम्हाला काय म्हणायचं किरण ग्रुप, तुमचं किती वर्षाचं असोसिएशन आहे किरण ग्रुप ऑफ कंपनीज बरोबर? तसं मी गेले 15 वर्ष मी इथे आहे या ग्रुपमध्ये. ह्या ग्रुपला एक 20 वर्ष झालेली आहेत पूर्ण. मी 15 वर्षे त्या भाऊंसोबत आहे, त्या ग्रुपमध्ये आहे. तसं बघितलं तर प्रत्येक जण इथे येणारा ना बाहेर सोडून जात नाही. कितीही मोठी ऑपॉर्च्युनिटी बाहेरून मिळाली तरी हा ग्रुप सोडून जात नाही, कारण की इथे नुसतं व्यावहारिक दृष्टीने बघितलं जात नाही, माणुसकी जपली जाते. आणि ह्याच
कारणामुळे सगळे भाऊंशी कनेक्टेड आहेत. असोसिएटेड आहे. पण मग तुम्ही आता 15 वर्ष या कंपनीत आहात, तुम्हाला असा कुठला क्षण वाटला जेव्हा तुम्हाला खूप अभिमान वाटला की तुम्ही किरण ग्रुप ऑफ कंपनीज बरोबर असोसिएटेड आहात? ह्या प्रश्नाचं उत्तर असं सांगायचं झालं तर असं आहे की एवढे लेबर्स आहेत, एक एक वेळेस आम्हालाही लक्षात नसतात, पण भाऊंना प्रत्येक लेबर बद्दल हे माहिती असते. आणि आम्ही कुठेही जाऊ, आमचा हा ड्रेस कोड असतोच. हा ड्रेस कोड बघितला की आवर्जून तो व्यक्ती येतो, आम्हाला सांगतो की भाऊंचं एवढं कौतुक करतो, भरभरून कौतुक करतो की त्याच्या प्रगतीच्या मागे भाऊंचा हात आहे. हम्म, ते ऐकूनच आम्हाला म्हणजे खूप बरं वाटतं. बरं वाटतं. पण आता एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या हबमध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये नोंदणी करायची असते, तर कुठे जायचं आणि कशी नोंदणीची प्रोसेस असते ती? आपलं कॉर्पोरेट ऑफिस कोल्हापूरमध्ये शिरोली MIDC बरं. मेनन पिस्टनच्या अगदी समोर आहे. 4 मजली बिल्डिंग आहे, तिथे मोठा बोर्ड लागलेला आहे, किरण ग्रुप ऑफ कंपनीज. तर पहिल्या फ्लोअरवर रजिस्ट्रेशनचा प्रोसेस आपला पूर्ण होतो. रजिस्ट्रेशनला आपण काही फी घेत नाही. रजिस्ट्रेशन झालं की मग त्याचं एक काउन्सिलिंग सेशन होतं आणि काउन्सिलिंग सेशनमध्ये आपल्याला नक्की त्याचा ऍप्टिट्यूड काय आहे, तो कुठल्या क्षेत्रामध्ये फिट होऊ शकतो, त्याच्यात अजून गॅप काही आहेत का, या सगळ्या गोष्टींचा एक थोडक्यात आढावा घेऊन मग आपण प्लेसमेंटच्या अनुषंगानं त्याच्याशी संवाद साधतो. तर हे एक वेगळेपण आहे. बरोबर. तेच सांगायचं. तुम्ही रजिस्ट्रेशन फी म्हणाला, त्याच्यावर एक मुद्दा बरेच वेळेला असा घेतला जातो की ज्यांना कामगारांना नोकरी लागते त्यांच्याकडनं अशा कंपनीज त्यांच्याकडनं पण कमिशन घेतात आणि असं. तर आपल्याकडे काय स्ट्रक्चर आहेत एक्झॅक्टली? आपण जो कॅन्डिडेट असतो त्याच्याकडून एकही रुपये घेत नाही, किंवा त्याचा येणारा जो पगार असतो, कंपनी जो पूर्ण पगार देतो तेच आपण त्यांना देतो. कारण की आम्हाला त्या व्यक्तीसाठी आम्हाला सेपरेट सर्व्हिस चार्ज हा मिळत असतो कंपनीकडून. त्यामुळे आम्ही त्यांची कुठल्याही पद्धतीची कपात न करता ऍज इट इज पगार त्यांना देऊन टाकतो. हा, म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे ना, कारण बरेच वेळेला ते केलं जातं की तिकडनं पण पैसे घेतले जातात आणि इकडनंही पैसे घेतले जातात अशा कंपनी. म्हणजे खरंच मला आनंद होईल की भाऊ खरंच समाजासाठी काहीतरी करतात आणि आपण समाजाचं देणं लागतो. म्हणजे प्रत्येक वेळेला समाजसेवा करण्यासाठी काही उठून दान केलं पाहिजे असं नाही. जी समाजात आजूबाजूची माणसं आहेत त्यांच्या सोबतीने उभं राहणं ही पण एक खूप मोठी समाजसेवा आहे. सर, तुम्ही म्हणालात की आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी आहेत मानसोपचार तज्ज्ञ, मग त्यांचं काउन्सिलिंग होतं आणि मग त्यांचं ऍप्टिट्यूड चेक करून ठरवलं जातं की त्यांनी पुढे कुठे कसं काम करायचंय. अनस्किल्ड लेबरच्या बाबतीत कसं आपण ठरवतो की ह्याला काय आपण काम देऊ शकतो किंवा काय नाही, कारण का इथे टेस्ट आहेत, तिथे आपण कसं करतो? मग अनस्किल्ड लेबरचं थोडं वेगळेपण असं आहे की ज्या कंपनीमध्ये त्या अनस्किल्ड लेबरला काम करायचंय त्या कंपनीमधील त्या कामाचे व्हिडिओज आणि त्या कामाची माहिती याची एक पुस्तिका आपण तयार केलेली आहे. अच्छा, त्याचं एक सेशन तयार केलेलं आहे. जेव्हा अनस्किल्ड लेबर आपल्या कंपनीमध्ये येतात तर त्यांना ते व्हिडिओज प्रत्यक्ष दाखवले जातात की हे काम तुला करायचंय. हा, त्या पलीकडे जाऊन जर त्याला कन्फ्युज झालं थोडं किंवा थोडा कॉन्फिडन्स लूज होतोय असं वाटलं तर प्रत्यक्ष कंपनीमध्ये त्याची व्हिजिट करून आणली जाते सुपरवायझरच्या माध्यमातून. ओके. एखादा दिवस त्याचा तिथे हँड होल्डिंग केला जातो किंवा त्याला ऑब्झर्वेशनसाठी एक 8 तासाचा पिरियड दिला जातो आणि त्यानंतर मग त्या अनस्किल्ड लेबरला काम दिलं जातं. अच्छा, म्हणजे त्याचंही ट्रेनिंग त्या पद्धतीचं होतं. म्हणजे त्याच्या मला असं वाटतं की त्याच्या मानसिक आणि त्याच्या बौद्धिक आपण जे स्केल आहे त्याप्रमाणे त्याला तसं ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही त्या उत्तम पद्धतीचं काम भाऊंबरोबर करताय. एक तर भाऊही लकी आहेत की त्यांना तुमच्यासारखा सगळा स्टाफ मिळालाय. आणि आज आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून किरण ग्रुप ऑफ कंपनीची माहिती दिली की तुम्ही कुठे जाऊ शकता, कसं रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही नक्की इथला फायदा घ्या, कारण तुम्हाला खरी माणसं इथे भेटतील. इथे आलात आणि तुमची सक्सेस स्टोरी शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच.